नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निराधार योजनेची केवायसी कशी करायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, निराधार योजनेची केवायसी करणे ही अत्यंत आवश्यक आहे। आता ही केवायसी थोडीशी बदल झालेली आहे मित्रांनो। आता तुमचे निराधार योजनेचे पैसे हे डीबीटी मार्फत टाकण्यात येणार आहेत। म्हणजे जसे की पीएम किसान योजनेचे पैसे हे डीबीटी मार्फत टाकण्यात येतात। निराधार योजनेचे पैसे हे या अगोदर अकाउंट नंबर आणि आयएफसी कोड वापरून टाकण्यात येत होते। तर मित्रांनो, आता हे पैसे डीबीटी मार्फत टाकण्यात येणार आहे। म्हणजे तुमचे पैसे हे आधार सोबत जे अकाउंट लिंक असेल त्या अकाउंटवरती टाकण्यात येतील। म्हणजे तुमचे पीएम किसानचे जर पैसे हे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जात असतील तर निराधार योजनेचे पैसे सुद्धा तुम्हाला आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाणार आहेत। याच्या अगोदर जर बडोदा असेल किंवा महाराष्ट्र बँक असेल याच्यामध्ये मिळत असतील तर ते आता जे आधार कार्ड सोबत लिंक आहे त्या अकाउंटमध्ये जाणार आहे। तर ते अकाउंट कोणते आहे हे तपासण्यासाठी तुम्ही गुगलवरती यायचे आहे आणि आधार लॉग इन असे सर्च करायचे आहे। आधार लॉग इन असे सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला माय आधार लॉग इन ही वेबसाईट इथे दिसत असेल। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर एक खाली कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड इथे टाकायचा आहे। त्यानंतर लॉग इन विथ OTP येथे क्लिक करा। तुमच्या मोबाईलवरती एक OTP आलेला असेल, तो OTP इथे टाकायचा आहे। लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन हे होणार आहात। मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव हे दाखवणार आहे। त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह दाखवायला पाहिजे। त्यानंतर लास्ट अपडेट डेट इथे तुम्हाला दिसणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला निराधार योजनेचे पैसे हे कोणत्या बँकमध्ये पडणार आहेत किंवा पडले असतील याची माहिती तुम्ही इथून काढू शकता। तर मित्रांनो, आता तुम्हाला जीवन प्रमाणपत्र हे काढायचे आहे। त्यासाठी तुम्ही जवळच्या CSC सेंटरवरती जायचे आहे आणि तेथे तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र हे काढायचे आहे। हे प्रमाणपत्र कसे काढायचे याची सविस्तर माहिती आपण खाली एक व्हिडिओ बनवलेला आहे, तेथे लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या घरीसुद्धा हे कार्ड काढू शकता। त्यासाठी तुमच्याकडे फक्त बायोमेट्रिक डिव्हाइस असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही निराधार योजनेची केवायसी ही करायची आहे। म्हणजे डीबीटी लिंक आहे की नाही हे अत्यंत आता महत्त्वाचे आहे, तरच तुम्हाला निराधार योजनेचे पैसे हे मिळणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।